लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून योजनेमधल्या सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घ्यायच्या तयारीत आहे। पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप वितरित झालेले नाहीत। मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मे अखेर किंवा जून मध्ये थकीत हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात। 65 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यामुळे आता त्यांच्याकडून किमान शक्य असलेल्या ठिकाणांहून रक्कम वसूल करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। या मोठ्या तपास मोहिमेनंतर पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने कठोर पावले उचललेली आहेत। महिलांच्या पाकिटात हात घालत असाल तर हा गुन्हा आहे। लाडकी बहीणचे पैसे परत घेण्याच्या निर्णयावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे। आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे। सगळ्या शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिल्पा, 65 लाख हा मोठा आकडा आहे। सरकार जर वसुली करण्याचे प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी काही त्यांनी कार्यपद्धती ठरवलेली आहे का? कशा पद्धतीने ही वसुली होईल? नम्रता, आपण जर पाहिलं तर महायुती सरकारला तारणहार ठरलेली, महायुती सरकारला अभूतपूर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारी एकमेव योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि याच योजनेमुळे महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यामध्ये देखील मोठं यश आलेलं आपण पाहिलं। मात्र लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू केली, अंमलबजावणी झाली त्यावेळी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेच्या लाभार्थी झाल्या। मात्र त्यानंतर या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला सुरुवात केली। आणि ज्यावेळी राज्य सरकारने ही कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळी अनेक महिला ह्या अपात्र ठरताना पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये सरकारी काम करणाऱ्या महिला असतील, नोकरदार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असतानाही अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती पडताळणी सुरू केली। आणि आता जर आपण पाहतोय तर मार्च महिना असेल, एप्रिल महिन्याचे जे 2 महिन्याचे हप्ते आहेत ते देखील अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले नाही। त्यात आता पुन्हा एकदा ह्या राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये पडताळणी सुरू केलेली आहे। आणि पडताळणी सुरू करत असताना 65 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। आणि आता ह्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची पडताळणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे मंत्रालयातून तशी माहिती देखील आलेली आहे। राज्य सरकार असेल किंवा मंत्रालय असेल यांचे एकमेव उद्देश फक्त हेच आहे की पात्र लाभार्थ्यांना हे पैसे मिळावे। अगदी शिल्पा, त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने ही पडताळणी करते, कशा पद्धतीने हे पैसे परत घेतले जातात ते बघावं लागेल। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना एकत्रित 4,500 रुपये मिळणार। सरकारकडून हालचाली सुरू। पाहू शकता बघा, सरकारकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत। एकत्रित 4,500 रुपये देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। 4,500 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमच्या जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला 4,500 रुपये जमा होणार आहे। म्हणजे सर्वात महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचंच आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून कुठल्याही महिला भगिनींचा जो लाभ आहे तो बंद झाला नाही पाहिजे, त्यांना पण पैसे मिळाले पाहिजेत। म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। बघा, 4,500 रुपये मिळणार। सरकारकडून हालचाली आता सुरू झाल्या आहेत। लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत। पुढे पण आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। बघा, 4,500 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्स मध्ये 4,500 पाहिजेत, 4,500 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे। पुढे बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या करोडो महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येते। बघा, करोडो महिला, जेवढ्या महिला भगिनी या ठिकाणी लाभ घेत आहेत त्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येते। खरं तर या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। बघा, दर महिन्याला फक्त 1,500 येतात, पण यावेळेस तुम्हाला 4,500 रुपये येऊ शकतात।
त्याच्या संदर्भातच्या हालचाली सुरू झाल्या सरकारकडून. काय येतील, कशा संदर्भात येतील, कशामुळे येतील ते पण तुम्हाला पुढे सांगतोय, म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा. पुढे बघा. दरम्यान आपण पाहिलं तर मात्र मागील मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यांचे पैसे महिलांना न मिळाल्याने त्या चिंतेमध्ये आहेत. 3 महिने झालेत पैसे येत नाहीत म्हणून लाडक्या बहिणी चिंतेत झाल्या आहेत. लाडक्या बहिणींना वाटतं आता योजना बंद झाली की काय, पैसे सरकार देत नाही, अशा पद्धतीचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणींचे. बहुतेक महिलांचे मी कमेंट्स वाचत असतो. महिला भगिनींनी विचारलेले, दादा 3 महिने झालेत पैसे येत नाहीयेत, लाडकी बहीण योजना बंद झाली का? सर 3 महिने झालेत पैसे येत नाहीत, लाडकी बहीण योजनेचं काय आहे, अपडेट काय आहे? तर मी तुम्हाला दररोज अपडेट देत असतो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. आणि महत्वाचं म्हणजे केवायसीच्या संदर्भात महिलांना कन्फ्युजन आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली होती बघा, ज्यांनी केवायसी केलेली होती, ज्यांना पैसे येत होते, त्यांना नवीन केवायसी करण्याची आवश्यकता नव्हती. पण ज्यांनी केवायसी केलेली होती, ज्यांना पैसे बंद झाले होते, त्यांनी पुन्हा दुरुस्त करायला पाहिजे होती. बघा, तुमच्याकडनं जर चुकीने कुठला ऑप्शन एखादा चुकीने त्या ठिकाणी निवडला गेला असेल तर तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत होती. आता तुम्हाला जी मुदत वाढ आहे ती मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. आता बघा, ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीयेत त्या महिला खूप चिंतेत आहेत. हे पैसे नक्की मिळणार तरी आहेत का, हा देखील सवाल आता संतप्त महिलांकडून केला जातो. बघा, 3 महिन्यांचे पैसे नक्की मिळतील का, मार्च, एप्रिल आणि मे, असा देखील सवाल महिला विचारत आहे. महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, मार्च एंडिंग होती म्हणून मार्चचा हप्ता आलेला नाहीये. आपण पाहिलं तर एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि केवायसीची लास्ट मुदत 30 एप्रिल होती, त्याच्यामुळे एप्रिल मधला पण हप्ता दिलेला नाहीये. पण आता मे मध्ये कुठलाही त्या ठिकाणी अडचण नाहीये, तर मे मध्ये तुम्हाला हप्ता जो तो दिलाच पाहिजे. त्या ठिकाणी सरकारने 3 महिन्यांचे पैसे दिले पाहिजे. मात्र आता याच दरम्यान महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी बातमी समोर येते. बघा, महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी हसू आणणारी महत्वाची बातमी समोर येते. लक्ष द्या इकडे. राज्य सरकारकडून मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे पैसे एकत्रित असे 4,500 रुपये महिलांना दिले जाऊ शकतात. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. सध्या लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. बघा, लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी जी ती केली जात आहे, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच पैसे जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. याआधी तब्बल 3 महिने पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी होती. मात्र आता प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 16 मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. बघा, 16 मेला वरिष्ठ अधिकारी, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, त्यांची बैठक होणार आहे. आता या बैठकीमध्ये महत्वाचे जे निर्णय ते घेतले जाण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगितली जाते. या बैठकीत अंतिम निर्णय घेतल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल. त्यामुळे त्यानंतरच्या काही दिवसात महिलांच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा होण्याची चिन्हे आहेत. मात्र या ठिकाणी महिलांनी एक गोष्ट लवकरात लवकर त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत फक्त ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाहीये त्यांचा लाभ कायमचा बंद करण्यात आलेला आहे. याच सोबत ज्या महिलांनी केवायसीत अजूनही दुरुस्ती केलेली नाही त्यांनाही पैसे मिळणार नाहीयेत. तर सर्वात महत्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.